आदिला नदी संघर्ष समितीच्या सदस्यांनी आदिलाचं रेखांकन नाल्यानुसारच करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा महापौर आणि पालिका आयुक्तांना दिला। बाळे वसंत विहार भागातून वाहणाऱ्या आदिला नदीचं पात्र आणि रेखांकन निश्चिती यावरून वाद निर्माण झाला आहे। आदिला नदी ही नाला असल्याचा दावा बिल्डर मंडळी आणि बाळे परिसरातील प्लॉटधारक करत आहेत। पर्यावरण प्रेमी मात्र नदीनुसारच रेखांकन करण्यावर ठाम आहेत। या निर्णयाला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या सदस्यांनी गुरुवारी महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेतली। समितीचे प्रशांत गोडसे, रवी किरण चव्हाण म्हणाले की महापालिकेच्या विकास आराखड्यात आदिलाची नाला म्हणून नोंद आहे। तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या अनेक पत्रव्यवहारांमध्ये नाला म्हणून नोंद आहे। आता 100 वर्षांपूर्वीची कागदपत्रे काढून नदी म्हणून उल्लेख करण्याचा खटाटोप सुरू आहे। यातून या भागातील नागरिकांचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळं या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला। सोलापूर महापालिकेनं आदिला नदीपासून 50 ते 100 मीटर अंतरावरच्या प्लॉटमध्ये बांधकाम परवाने दिले। आता नदीपासून 100 मीटर रेखांकन करून बांधकामांना प्लॉटधारकांना नोटिसा दिल्या जात आहेत। सोलापूर महापालिकेनं या बांधकामांना यापूर्वी परवाने दिले। बँकेचं कर्ज घेऊन घर बांधलेल्या नागरिकांवर आर्थिक संकट येऊ शकतं। हे नुकसान कोण भरून देणार असा सवालही नागरिकांनी विचारला। आदिला पात्राचं खोलीकरण सुमारे 5 मीटर आणि रुंदीकरण 18 मीटर करावं। आदिला पात्राच्या दोन्ही बाजूंना योग्य खोली उंचीची सिमेंट भिंत बांधावी। हिप्परगा तलावातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवावी। रेड आणि ब्ल्यू लाईन संदर्भातील सर्व तांत्रिक अहवाल तसंच नकाशे सार्वजनिक करावेत। पूर्वी मंजूर बांधकामांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावं। फायनल लेआउट मंजूर असलेल्या ठिकाणी बांधकाम परवाने सुरू करावेत। संपूर्ण शहरासाठी समग्र जलनियोजन आराखडा तयार करावा। बांधकाम आणि वापर परवाना देण्यात यावा। ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हा विषयच रद्द करावा अशी मागणीही येथील नागरिकांनी केली। जर हिप्परग्याचं जर ते गाळ काढलेलं जर असलं असतं तर हे पाणी सोलापुरात आलेलं नसतं। आणि ह्याचं कारणसुद्धा हे जे आता नाल्याला जे पूर आलेलं आहे ह्याचं कारणसुद्धा हिप्परग्या पाण्यामुळंच हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा इतिहास म्हणजे सोलापुरात खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि याच्यामुळं जे तिथे रहिवासी प्लॉटधारक आहेत ते बांधकाम परमिशनसाठी आम्ही सादर केलं होतं। आणि त्यानंतरनं आम्हाला हे माहीत झालं की बाबा आदिला नदीचं नावाचं राक्षस आता उभा केलं आमच्या समोर। आणि आम्ही या तुटपुंज पगारातून जिथं काही तिथे प्लॉट घेतलं आहे, बँकेनी सुद्धा विशेष म्हणजे बँकेनी सुद्धा लोन मंजूर केलेलं आहे। लोन मंजूर का करतात की ज्या वेळेला प्रशासन तिथं रहिवासी झोन म्हणून डिक्लेअर केलेलं असतं आणि जे DP प्लॅन जे सध्या आयुक्तांनी जे DP प्लॅन दिलेलं आहे ते फायनल लेआउट आहे। विशेष म्हणजे फायनल लेआउटला ह्यांनी नदी म्हणून पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, पण कुठल्या बेसवरती ह्यांच्याकडे पुरावाच नाही आहे की त्यांना नदी पाहिजे। त्यांच्या स्वतःचे 5 डॉक्युमेंट्स नाला आहे असं बोलत आहेत, तरी पण तिथं त्यांना नदीच हवी आहे। हे नदी करण्यामागं त्यांचा उद्देश काय? कारण पूर परिस्थिती होऊन सुद्धा एकाचाही मृत्यू झालेला नाही आहे आणि तोही महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आता 6000 कुटुंब 14 किलोमीटरचा त्याचा स्ट्रेच आहे नदीचा। त्याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट साईडला 800 गट प्रभावित होणार आहेत आणि 8000 कुटुंबावर ह्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट होणार आहे। आणि नदीकाठचे जे लेआउट आहे ते गुंठेवारी पद्धतीचे नाही आहे, ते अंतिम लेआउट आहेत ज्याला स्वतः महानगरपालिकेनेच परमिशन दिलेली आहे। आम्ही ही बाजू त्यांच्याकडे मांडण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी पूर्ण आम्हाला हाकलून दिल्यासारखं केलेलं आहे। आता पुढची रणनीती मी तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहे। काही जणांची परिस्थिती आहे की आत्महत्येस ते प्रवृत्त होऊ शकतील, कारण आयुष्यातनं उठणारी ही कहाणी झालेली आहे आमच्यासाठी। त्यामुळं खूप कठीण प्रसंग आहे आमच्यावर आज खरं आयुक्तांनी डिझास्टर तयार केलेलं आहे। जे डिझास्टर मॅनेजमेंट ते पाण्यासाठी करतायत, पण आमच्या ह्या जीवनाशी डिझास्टर झाला। यावेळी योगी काटकर, रवी किरण चव्हाण, प्रसाद गोडसे, रविकांत गेजगे, जयवंत सलगर, अनिल तेल्लू, धीरज नरोटे, सोमनाथ शिंदे, अंबादास सुरवसे, संतोष घोडके, धीरज नरोटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।